नमस्कार. नीतिशास्त्रीय संकल्पना सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशी एक कन्सेप्ट संकल्पना पाहणार आहोत जिचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण खूप वेळा करतो, खूप वेळा ही संकल्पना ऐकतो, पण लूजली वापर केला जातो. नक्की म्हणजे काय याची स्पष्टता नसते. ते म्हणजे सहिष्णुता, टॉलरन्स. आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा थेटपणे नमूद आहे. आपण भारतीय हे सहिष्णू आहोत. भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य लिहिलं जातं, सहिष्णुता. तर सहिष्णुता म्हणजे नक्की काय? तर हा असा नैतिक गुण आहे जो आपल्याला आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या समूहाकडे, वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघण्याचं बळ देतो. लक्षात घ्या, आपल्यापेक्षा वेगळ्या असलेला समूह किंवा व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचं बळ. आता हा सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय बरं? सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणं म्हणजे काय? तर समोरचा व्यक्ती कसाही असला, कोणत्याही जाती, धर्माचा, रंगाचा किंवा त्याचं राहणीमान हे माझ्यापेक्षा कितीही वेगळं असलं तरीही त्या व्यक्तीला तसं असण्याचा हक्क आहे. ही जी भावना आहे, हा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. सो सहिष्णुता या मूल्यामध्ये ही हक्काची भावना असते. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आम्ही ही गोष्ट खपवून घेतो, आम्हाला ही गोष्ट चालते. ही जे खपवून घेणं जे असतं ना, ती तडजोड असते, सहिष्णुता नसते. कारण हक्काधिष्ठित असा नैतिक दृष्टिकोन किंवा नैतिक आयाम त्याच्या मागे नसतो. आणखी काय असतं बरं सहिष्णुता? जेव्हा आपण म्हणतो एखादी व्यक्ती सहिष्णुत आहे असं म्हणणं म्हणजे काय? दुसरी व्यक्तीमध्ये असलेले भेदावरून त्या व्यक्तीचं मूल्यमापन न करणं म्हणजे सुद्धा सहिष्णुता. समोरच्या व्यक्ती आणि माझ्या व्यक्ती किंवा समूहामध्ये असलेला वेगळेपणा, याच्यामुळे मी तिचं मूल्यमापन करतोय, माझ्या चष्म्यातून त्या व्यक्तीकडे बघतोय, तर ते न बघणं म्हणजे सुद्धा सहिष्णुता. त्याला सांस्कृतिक सापेक्षतावाद असा एक चांगला शब्द आहे, कल्चरल रिलेटिव्हिझम. सहिष्णुता हे मूल्य ह्या सांस्कृतिक सापेक्षतावादाचा एक प्रकारचा पायाच आहे. सांस्कृतिक सापेक्षतावाद काय म्हणतो? तर असं म्हणतो की प्रत्येक संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीतून निर्माण झालेली आहे, एका वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीचं फलित आहे. त्यामुळे त्या संस्कृतीकडे, त्या समूहाकडे त्यांच्या विशिष्ट दृष्टिकोनातून, विशिष्ट परिस्थितीतूनच पाहिलं पाहिजे. सो भेदावरून व्यक्तीचं मूल्यमापन न करणं, दुसऱ्या व्यक्तींविषयी आपला दृष्टिकोन सौम्य व लवचिक असणं, फ्लेक्झिबल असणं, हे सुद्धा सहिष्णुता या मूल्यामध्ये येतं. आणखी काय असतं तर समोरच्या व्यक्तीचे आणि माझी मतं पटत नाहीयेत, आमच्यामध्ये मतभेद आहेत, तरी सुद्धा सौजन्यशीलता दाखवून, सौजन्यशीलतेने, सहिष्णुतेने त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकणं, हे सुद्धा सहिष्णुता या मूल्यामध्ये येतं. सध्या ज्या पोस्ट ट्रूथ वर्ल्डमध्ये आपण राहतो, माझंच खरं असं म्हणण्याचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये कदाचित तो जैनांचा अनेकांतवाद, स्यादवाद हे असं असू शकतं, हे सुद्धा सहिष्णुतावर्धक आहे. किंवा वॉल्टेअर जे म्हटलेलं आहे की मला तुझं मत पटत नाहीये, पण तुझं मत मांडण्याचा जो हक्क आहे त्याला पूर्णपणे मी आदर देतो, हे सुद्धा काय आहे? सहिष्णुतावर्धक आहे. आणखी काय येतं सहिष्णुतेमध्ये? तर सहिष्णुतेमध्ये संवादपूर्ण आणि शांततापूर्ण सहअस्तित्व येतं. आता हे काय आहे? आणि हे दोन शब्द जे आहेत त्याच्यामुळेच भारतीय समाज हा सहिष्णू मानला गेलेला आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व, पीसफुल कोएक्झिस्टन्स, म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक एकाच ठिकाणी राहून शांततापूर्ण सहअस्तित्व दाखवतात. म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले होते तेव्हा चर्चिल म्हटलं होतं की हे राष्ट्र म्हणून फार काही टिकणार नाहीयेत. आपण ते टिकवून दाखवलं, बहुसांस्कृतिक लोकशाही यशस्वी करून दाखवली, कारण आमच्याकडे शांततापूर्ण सहअस्तित्वाची परंपरा आहे. आता एक लक्षात घ्या, एका खोलीमध्ये 10 लोकांना बसवले जे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे आहेत, आणि त्यांना सांगितलं शांत बसा, एकमेकांशी बोलू नका. सोपं आहे, कदाचित भांडणं होणार नाहीत, पण त्यांना सांगितलं की चर्चा करा, तुमची मतं मांडा, तुमच्या ज्या
थिंकिंग आहे, तुमचे जे विचार आहेत ते एकमेकांना सांगा, तर भांडणं होण्याची आणि त्यांच्यात फूट पडून ते बाहेर जाण्याची त्या रूममधून शक्यता आहे. त्यामुळे शांततापूर्ण सहअस्तित्व एक वेळ मान्य, पण त्यासोबत दुसरं भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संवादपूर्ण सहअस्तित्व. म्हणजे आपण शांततेने एकमेकांसोबत राहिलेलो नाहीये, त्याच्यामध्ये ते इंटरॅक्शन, सामाजिक आंतरक्रिया, सोशल इंटरॅक्शन आहे, संवादाची परंपरा आहे. म्हणूनच अमर्त्य सेन वाद संवाद प्रिय भारतीय असं भारतीयांना म्हणतात. संभाषा परिषद किंवा वादे वादे जायते, खंडन मंडन ही भारताची परंपरा आहे. हे अशा वेगवेगळ्या धर्माची लोक, वेगवेगळ्या जाती पंथाची लोक एकत्र राहून ही संवादपूर्ण सहअस्तित्वाची परंपरा टिकवतात. मोहम्मद इक्बाल म्हटला होता, कुछ बात है की हस्ती मिट्टी नहीं हमारी. काही अशी गोष्ट आहे की त्यामुळे बाकीच्या संस्कृती सभ्यता नष्ट पावल्या, पण भारतीय संस्कृती टिकून राहिली. हे दोन वैशिष्ट्य ज्याचा पाया हा सहिष्णुता आहे. सहिष्णुता या मूल्यामुळे आम्हाला ते टिकणं, ते बहरणं चिरंजीवी भारतीय संस्कृतीला शक्य झालं. अनेक उदाहरणं दाखले देता येतील या शांततापूर्ण सहअस्तित्वाचे आणि संवादपूर्ण सहअस्तित्वाचे. म्हणजे पुण्यामधलंच उदाहरण घेतलं, एक जगोबा तालीम मित्रमंडळ आहे, त्याचे गणपती मंडळाचे 40 वर्ष अध्यक्ष हे खान चाचा नावाचे एक मुस्लिम व्यक्ती होते. किंवा एक कर्नाटकमधील तीन थानी नावाचं धार्मिक स्थळ आहे, तीन थानी कर्नाटक. तिथे त्या देवस्थळाच्या खाली मंदिर आहे व वरच्या भागाला दर्गा आहे. सो मंदिर आणि दर्गा एकाच वेळेला हे भारतातील सहिष्णुतेचं वैशिष्ट्य आहे. किंवा मणिपूरमध्ये अशा अनेक जमाती आहेत की ज्यांची जमात एक आहे पण धर्म दोन आहेत. एकाच जमातीमध्ये दोन धर्माची, दोन परंपरा सांभाळणाऱ्या पण भारतामध्ये समूह आहेत. त्याच्यानंतर पोखरण ही जागा ऐकली असेल तुम्ही, पोखरण अणुस्फोटासाठी फेमस असं ठिकाण भारतातलं. त्या पोखरणमध्ये दोन धर्मांचा एकच दैवत आहे असे सुद्धा उदाहरणं भारतीय याच्यामध्ये दिसतात. हे काय दाखवतंय? शांततापूर्ण सहअस्तित्व, संवादपूर्ण सहअस्तित्व, सहिष्णुता. प्यू रिसर्च नावाचा एक रिसेंट रिसर्च पण 2-3 वर्षांपूर्वी आला होता, त्यात पण भारतातील सहिष्णुतेचं वर्णन केलेलं होतं. टॉलरन्स अँड सेग्रिगेशन ऑफ रिलिजन इन इंडिया असा भारतातील धर्मावरचा अहवाल होता तो. त्याच्यामध्ये भारतीय हिंदू परंपरेतील कर्माची कन्सेप्ट ख्रिश्चन आणि मुस्लिम भारतीयांमध्ये ती कशी दिसते हे सुद्धा सांगितलेलं आहे. सो ही जी धर्मामधील वेगवेगळ्या समूहातील आवक जावण आहे, एकमेकांमधील आंतरक्रिया आहे, हे भारतीय सहिष्णुतेचं निश्चितपणे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आणखी सहिष्णुतेचं वैशिष्ट्य काय सांगता येईल तर दुसऱ्या व्यक्तींबद्दल कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह किंवा साचेबंद धारणा नसणं, ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे. पूर्वग्रह ज्याला इंग्रजीमध्ये प्रिज्युडिसेस असं म्हटलं जातं. अनेकदा आपण अनेक पूर्वग्रह घेऊन ते असेच आहेत, ते असेच वागतात, या पूर्वग्रहातून दुसऱ्या व्यक्तीचं मूल्यमापन दुसऱ्या व्यक्तींकडे बघत असतो. सहिष्णुता हे मूल्य हे पूर्वग्रह बाजूला करून व्यक्तींकडे पाहण्याचा असा एकदम निकोप दृष्टिकोन देते, एक सुंदर दृष्टी देते. सो पूर्वग्रह नसतात आणि स्टिरियोटाइप ज्याला आपण म्हणतो अशा साचेबंद धारणा सुद्धा सहिष्णुतेमध्ये नसतात. थोडक्यात व्यक्ती रूपाने, रंगाने, वागणुकीने कशाही पद्धतीची असली, मग हे फक्त धर्माबाबतीत समूहाविषयी नाहीये बघा. रंगाविषयीचा दृष्टिकोन, खानपानाविषयीचा दृष्टिकोन, म्हणजे मला ते मी खात नाही नॉनव्हेज, पण दुसऱ्यांचं खाल्लेलं मी चालवून घेतो, पुन्हा एकदा ती सहिष्णुता नाही. दुसऱ्यांना त्यांच्या खानपानाच्या पद्धती सांभाळण्याचा, त्या जोपासण्याचा निसर्गदत्त हक्क आहे, ही भावना सहिष्णुतेमध्ये असते. मग तुम्ही विचाराल की सहिष्णुता हे मूल्य जोपासण्यासाठी, ते वृद्धिंगत करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर परहित दक्ष असणं हे सहिष्णुतावर्धक असतं. दुसऱ्यांचा विचार करणं, दुसऱ्यांच्या चांगल्यापणाचा, दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणं, परहित दक्ष असणं. कारण अनेकदा इगोसेंट्रिक आपण झालो, अहम केंद्रवादी झालो,
तर मग तो सहिष्णुता कमी होत जाते, आप परभावाची भावना वाढायला सुरुवात होते. त्यामुळे परहितदक्ष असणं, दुसऱ्यांशी सतत संवादपूर्ण सहिष्णू संबंध ठेवणं हे सुद्धा सहिष्णुतावर्धक आहे. त्याच्यानंतर सहिष्णुतावर्धक होण्यासाठी मला असं वाटतं हक्काधिष्ठित दृष्टिकोन प्रत्येकाने आपल्या अंगी जोपासला पाहिजे. मग ते भारतीय प्रशासनामध्ये जाणू इच्छिणाऱ्या लोकांनी सुद्धा आणि सामान्य जनतेने सुद्धा. हक्काधिष्ठित दृष्टिकोन काय म्हणतो की बघा, प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतंत्र अस्तित्व असण्याचा, एक वेगळेपणा माणूस म्हणून असण्याचा आणि माणूस म्हणून मुळात असण्याचा काही हक्क आहे. तो हक्क या सहिष्णुता या मूल्यामध्ये असतो. सो या बेसिसवरती तुम्ही मला सांगा की भारतीय समाज सहिष्णू आहे का? सध्या जागतिकीकरणानंतर 1991 नंतर वेगवान सामाजिक बदलाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये ट्रोलर्स वाढत असताना, वेगवेगळ्या अशा नवीन फोर्सेसला आपण सामोरे जात असताना ही सहिष्णुता कुठेतरी ढळते का? आणि मगच त्याच्यातून जमातीचे हिंसाचार, मॉब लिंचिंग किंवा आपल्या प्रकारचे मॉरल्स, आपले नैतिक परिमाण दुसऱ्यांवरती ढकलणं, मॉरल पॉलिसिंग ज्याला म्हटलं जातं, ते वाढतं मॉरल पॉलिसिंग सुद्धा सहिष्णुता कमी होतं याचं द्योतक आहे का? मग आपल्याला आपलं जे चिरंजीवी भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं, जे भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्यासाठी, बहरण्यासाठी कामाला आलं, तेच आपण संचित हरवत चाललो आहोत का? याबद्दल तुमचं म्हणणं काय ते निश्चित कमेंटमध्ये कळवा. आणि कोणतीही इथिक्सची इतर कन्सेप्ट जी तुम्हाला असं वाटतं की ही समजून घेणं गरजेचं आहे, तर ती सुद्धा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.